जय खानदेश मित्रो, आज आपण एकदम आगळा वेगळा व्यक्तिमत्व आवली या कलाकारले भेटणार आहे. जय खानदेश. जय खानदेश. मित्रो, आज आपला मध्ये असा कलाकार बसले ना भैया साहेब मोरे. या भाऊनी म्हणजे एक विश्व निर्माण करी टाकले आपला खानदेशमा. तर आपण या भाऊ बद्दल काही असा म्हणजे काही गोष्टी आहेत त्या आपण त्या भावनाच तोंडीतून ऐकूत. आपण बोला भैया साहेब, कसा होता प्रवास तुमचा आत्तेपर्यंत ना? आत्तेपर्यंत प्रवास तर सुरुवातपासूनच चालू आहे व्यवस्थित. लोकांना प्रेम भेटत नाही चांगला आणि थोडीफार मेहनत पण आहे म्हणजे स्वतः. आणि विशेष म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला जो टाइम होता, जो पहिला टाइम होता, एक स्ट्रगल ना पहिला तो टाइम आणि त्यानंतर स्ट्रगल म्हणजे पहिला टाइम बद्दल सांगा. मी असं ऐकलं होतं, कारण की देवीदास जो आहे तुम्हाला भाऊ देवीदास मोरे मला क्लासमेट आहे, त्यामुळे आम्हाला कसं संभाषण चालू राहतं. तर एक अशी कथा होती की तुम्ही ऊस तोडाना काम करेत तर ते की तुम्ही दोन्ही भाऊ राहुल आणि तुम्ही की म्हणजे जेवण ना काही ती भाकर आणली होती, तर ते भाकर कुत्रली पहिले. ते काय कथा आहे बरं? तो विषय थोडासा अवघड आहे म्हणजे एकदमच. आत्ती बी ज्या ऊसतोडी करतास त्या लोकांसोबत नव्हते घडीचा असतो विषय. आणि मी ऊसतोडी करेल आणि बऱ्याच लोकांचे फेक वाटत त्यामुळे मी काही व्हिडिओ पण इंस्टाग्रामला टाकले पण इथे देखू शकतात. त्या असं एक टाइमला किस्सा असा होता, बहुतेक संगमनेर तालुका आम्ही ऊसतोडी करत होतो आणि खूप पडेल झाडावर आणलं ऊसतोडी एकदम म्हणजे त्या झाडसवर वेल वगैरे ऊसवर आणि त्यात तोडताना ऊन बिन एकदम घाण आणि एवढी भिकारीसारखी अशी घाण भूक लागे आणि ते भूक लागेल ना सापडा मग आपली भाकरं कुत्रं निघते. आता जेवायला जाऊ तर कसं काय ते असं शेजाऱ्याकडून मग नंतर भाकर लिहिली आणि दुसराचकडून ऊस लिहिलं. ऊसले ठेशी टाका थोडासा त्याला रस पाडा तो गाई लिहिणार मग त्यांना भाकर मोडी समजा उसना गाला घाला बुवा. ऊसला घाला घाला. म्हणजे मित्र होते का, या व्यक्तीने एवढा म्हणजे कठीण प्रवास करेले तर भाकरनं खरं जे त्या भाकरनं जे महत्व आहे या भाऊपेक्षा कोणी दुसरं सांगणार नाही. तो तर तुम्हाला पहिला टाइम आहे, त्यानंतर तुम्ही या फील्डमा कसं होणार, तर तुम्हाला स्ट्रगल टाइम आहे. ते कसं होतं ऊसतोडीनं अजून एक दुसरा किस्सा असा आहे की गाणं म्हणाले राहुलले पण मला पण खूप जास्त आवडत जात आहे. जर मन माय बाजारला जात जाय भत्तानी पेशीला इजेत जाय तर नाही खावासाठी जास्त काही तर नाही राह पण भत्तानी पेशी आणि बुंदीना लाडू आम्हाला फेवरेट राहते. जर बाजारला जात जाय काम तर जी भत्ता खायचं जे थैली नाही कराच ती थैली मग आम्ही ताटली घालीस आणि तिला असं एक डुंगर असं संभळ टाईप बनायला आणि त्यावर गाणं म्हणे सण वाजत बसत जात जो काही पण असा टाईम पसरत जायचा मला. आणि ऊसतोडीन टाइमला बी तसंच पत्रा गाडाली पत्राला राय भरपूर. तर मी पत्रा वाजत जाऊ, तो गाणं म्हणत जाईल, तो गाणं म्हणत जाईल, मी कधी पत्रा वाजत जातो. तर आम्हाला असा एखादा तासाचा निघात जायचा गाणं म्हणा आणि बरीच पब्लिक सुद्धा जमी जात जाय आम्ही ते खूप असं पहिल्यापासूनच म्हणजे तो एक छंद होता आणि तो प्रॅक्टिकली जो आहे म्हणजे समोर ना तर त्यानं म्हणजे रिझल्ट आहे. बरोबर. पण ठीक आहे, ते तुम्हाला जो प्रवास होता तो खूप कठीण होता, खडतर होता, पण त्यानं मग आज तुम्ही असं विश्व निर्माण करी टाकेल ना, ते तुमलेच आयडिया नाही होणार की तुम्हाला स्टार्टअप काय आहे. बरोबर. आज आपली भाषा म्हणजे नॅशनल लेवलला ती भाषेने ओळख निर्माण होत आली. अख्खा महाराष्ट्र बाहेरली पब्लिक एवढी आवड होऊ जायला ना ती भाषानी. फॉरेनने सुद्धा रील बनलीच आपल्या आयरन गाण्याना. परत मराठी कलाकारना कल इकडे जायले. आता तुम्हाला लेटेस्ट सॉन्ग येले ना, कुठलं सॉन्ग येते बस वैशाली सामंत सोबत? हा ते झिमझिम पाणी मा पार्ट 2 येईल आपला, जे की मराठी इंडस्ट्री मधली नामांकित गायिका ज्या गायिकांनी मराठी इंडस्ट्री मात्र गाजाडेलच आहे खूप जास्त. बराच गाणं एका दाजीबा असो कुमळीत पडाली असो बराच असा गाणं म्हणजे थोडे काही सांगता येणार नाही, मोजता येणार नाही. आणि आता रिसेंटली आपला जो छावा पिक्चर रिलीज आहे त्या पिक्चर मा सुद्धा आहो विराज गायिका त्यासनी एकदम व्हायरल झालं होतं. त्यासनी म्हणेले तर त्या गायिकासनी आपलं आई राणी गाणं म्हणेले तर ते आपला खानदेशसाठी खरंच खूप गर्वाची गोष्ट आहे. बस मला पहिल्यापासून एकच प्रयत्न म्हणजे मी या फील्डमा उतरसू तर मला एकच होतं की मी काहीतरी वेगळं दिसू सारखं खानदेश. आपला जे यंग पोर आहेत यंग पोरसाठी खूप जास्त काम करेल आणि आता त्याची म्हणजे फॅन फॉलोइंग आहे. ती यंग पोरं तसे शेतच पण मला बराचसा असा बी काही फोन येतच की एक बाई होती ते पुढं आणि एक बाई आहे तिनं खानदेशी भाषेवर काही लिहिलं गेलं नाही. पण ती बाईना मला एक टाईम फोन आता मला एक मागे शूट चालू होतं पहिला आणि पाणीनंच गाणं होतं. त्या टाईमला ती बाईना फोन होता की दादा म्हणे मी तुमचं गाणं ऐकले, माझा भाऊ आत्ताच वारलेला आहे म्हणे आणि मी त्या दुःखातून बाहेरच पडत नव्हते म्हणे. मला खूप माझ्या नातेवाईकांनी
बाहेर काढायचा प्रयत्न केला बा याच्यातून, पण माझ्याकडून ते होतच नव्हतं. माझा दिवसभर रडण्यामध्ये जात होता, जेवणाकडे लक्ष नव्हतं. आणि त्यानंतर सहज तुमच्या गाण्यांकडे लक्ष गेलं तर मी पूर्ण चॅनलच चेक करून टाकलं म्हणजे तुमचं. बरोबर. आणि जेव्हा जिथे बाकी चॅनलला तुम्ही कामही केलेत म्हणे, विनोद कुमारच्या चॅनलला केले, सचिन कुमारच्या चॅनलसाठी तुम्ही कामं केलेत म्हणे, तर तुमचे जे कॉमेडी गाणी ही म्हणजे लव्ह सॉंग सॅड सॉंगही असतात ते वाटत नाही म्हणे की ते तुम्ही खानदेशीसाठी कामं करतात म्हणे. एक मराठी बॉलिवूडचा स्पंच असतो म्हणे त्याच्यामध्ये. आणि मी सहज त्या माझ्या दुःखातून बाहेर निघून गेले म्हणे. जेव्हा माझे रावण्या करायचे माझे भाऊ आई वडील सगळेच, तर तेव्हा मी बाहेर नाही निघाली, पण तुमचे गाणे बघून त्याच्यातून बाहेर निघून गेले म्हणे. तर खूप बरं वाटतं की जेव्हा माझे गाणे यंग पोरच नाही तर असे म्हातारे लोक असो, लेडीज असो, यांनाही खूप आवडतात, तर ते खूप आवडतात. खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, भाऊने एक मराठी पिक्चरला पण एक गाणं गायले ना. हा, अप्सरा. अप्सरा फिल्मसाठी आपले जे कर्मन लगन आहे, केसवर कुणी टमटम आहे, याचा एक मिक्स मॅशअप बनवून तिथे आयटम सॉन्ग म्हणून आपले गाणी यूज झाले अप्सरा फिल्ममध्ये. आणि ते स्वतः आम्ही लाईव्ह तिथे आम्हाला छोटे छोटे रोल सुद्धा मिळाले स्टेज परफॉर्म करताना, जसं की आपण लाईव्ह शो इकडे खानदेशमध्ये करतो, बरोबर. बऱ्याच ठिकाणी करतो आपण महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सांगायचं म्हणजे, आज जे आपले नवीन कलाकार आहेत खानदेशमध्ये, आता कसं आहे काही लोक म्हणजे पैसे अभावी किंवा काही ना काही कारणामुळे मागे राहून जातात. तर सांगायला मुद्दा एक आहे की त्या नवीन कलाकारांनी काय सांगतात तुम्ही? कला तर मला होती, पण पहिला पाहिजे, पण पेमेंट ना पाहून प्रॉब्लेम माले पण होता. बरोबर. आणि त्याच पेमेंट मी अक्षरशः मला पाहते बोललो मोठा बोललो. मी पहिले देत गो गाणा बाहेर बराच दिला, नंतर कॉन्ट्रॅक्टर सुट्ट्या देईनी, आणि तो सुट्ट्या देईनी तर माझ्या समोर गाणे कॉपर टाकी प्रमाण माझ्या संचार गावाला स्टुडिओ बघा आपला, जडे मला काही गाणं बराच बनेल सुरुवातपासून. तर तो म्हणे की तुम्ही काय ते यार म्हणे, तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करता आणि मला जायचंय असं का बरं करता म्हणे. तुम्ही यायचं तर 2-4 दिवस थांबा म्हणे, तुम्ही कामं करा, तुम्हाला गरज पडणार नाही म्हणे कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करा. काय पगार देतो म्हणजे तुम्हाला? मला तेव्हा काहीतरी ओव्हर टाईम वगैरे जर केलं तर 8,000 रुपये पगार पडायचा. म्हणजे मी तुम्हाला 30,000 रुपये देतो महिन्यात, मला पाहिजे तसे तुम्ही गाणी लिहून देता. मला ते 30,000 खूप जास्त वाटले आहे. म्हणलं मी 3-4 महिने काम केलं तर मला 30,000 रुपये हजार एका महिन्याला बोलतो. मी हाच विषय घरी येऊन दादाला बोलतो मोठ्या भावाला, म्हणलं असं बोलला तो पोरगा कॉन्ट्रॅक्ट सोडून दे, तुम्हाला घरी काम कर म्हणे. एक काम कर म्हणे, तू स्वतःच काम चालू कर म्हणे, काम सोडून दे म्हणे, तू फक्त या फील्डमध्ये नाही तू कर म्हणे. तर मी फील्ड सोडल्याच्या नंतर एकाच महिन्यात माझं पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित चालू झालं, मला गरज नाही पडली परत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायची. तर सांगायचं एवढंच आहे, नवीन कलाकार असो की काही असो, जर आपली कला तुम्ही जर मनापासून सादर करणार ना, तुम्हाला हेच करा आदत नक्की. आपण एक दुसरी गोष्ट म्हणजे रिअल कला पाहिजे, कॉपी पेस्ट नको पाहिजे. आजकाल काय मार्केटमध्ये माहिती आहे का, ते हिंदी गाण्यांचे ट्रेंड आले, इकडनं तिकडनं गाणी उचलतात, त्याला ऐराणी म्हणजे तेच हे करतात आणि म्युझिक वगैरे लावून सेम तेच गाणे पुढे फॉरवर्ड करतात. चुकीचं आहे खूप. म्हणजे ते म्हणजे बऱ्याच लोकांना सहज हे भेटून जातं, जास्त काम करायची गरज पडत नाही. की त्यांना वाटतं की यार सोपं तर आहे, इथून उचलून हे टाकायचं चालतंय, लोकांना आवडतंय, लोकांना तर आवडेल. पण त्यात आहे ना त्यांचं नुकसान असं होणार आहे की आता रजिस्ट्रेशन बॉलिवूड म्हटलं की सगळेच गाणे रजिस्ट्रेशन असतात त्यांचे. एकाचा चॅनल तरी एक गाण्यावर त्यांचं जर नजर पडून गेली की आपल्या गाणी इकडे असं पैसा छापतायत म्हणून, तर ते खूप मोठी केस ठोकू शकतात. बरोबर. आणि ते चुकीचं आहे, लक्षात आलं पाहिजे आपल्याकडे सगळ्या कलाकारांना. आणि जे नवीन गाणे आहेत आपले, जे स्वतःची फ्रेश कंपोजिशन, त्याच्यावरच काम केलं पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे भाऊने ऐराणी भाषा जगावर राज्य करते आपली ऐराणी भाषा अशी, म्हणजे या पद्धतीने भाऊ यायच्या पहिलेची जी आपली लाईफस्टाईल होती, जी भाषेची आपली जी संस्कृती आपण जपत होतो, आज म्हणजे बहुतेक फॅमिली अशी ऐराणी भाषा म्हणजे बोलणं म्हणजे एक द्वेष मानत होते. पोरांना सांगत होते अरे आपण ऐराणी नका बोलू, असं तसं आपण गावठी असू. पण भाऊ यानंतर ऐराणी भाषेने एवढी गोडी निर्माण झाली ना, आजकाल घरोघरी ऐराणी भाषा चालत. तर सांगायला मुद्दा एकच आहे मित्र हो, तर प्रत्येक व्यक्तीला जो स्ट्रगल राहस, आता हा भाऊनी स्टोरी सांगितली की काय करेल नाही करेल, पण जो आता स्टार्डम आहे ते असं सहज इझी भेटत नाही. तुम्हाला काय वाटत बरं, तुम्ही विचार करेल होता की आपण पुढे 40 आपलं एवढं विश्व तयार होईल आणि आपलं एवढं नाव होईल, असं काही विचार करेल होता काम जर चालू करतोय? मी तर फक्त आहे काम फक्त असं आवड म्हणून करेल होतं की मला आवड आहे, मला हे करणं येत बाहेर काम. थोडंफार प्रसिद्धी भेटली तर भेटली, कोणा काही लोकच ना तोंड करून आपला गाणं वाजणार तर वाजणार, असा विषय होता.
मला खरोखर माहित नव्हतं की मला गाणं एवढं सगळं लोक म्हणजे महाराष्ट्राला बाहेर भारतात सुद्धा वाजते म्हणून. आज तुम्ही बोललात की विदेशમાં सुद्धा आपला काही गाणं रील्स वगैरे पब वगैरे डान्सिंग इकडे तिकडे वाजतात बऱ्याच ठिकाणी. तर म्हणजे मी स्वप्न जगी राहिलो आहे माझी स्वतःची भाषा. आज मराठी मागे आम्ही पुण्याला गेलो आणि अवधूत गुप्ते. अवधूत गुप्ते यासनाकडून आमले पुरस्कार भेटला. आवड भेटला मीमा अवॉर्ड्स म्हणून. तर म्हणजे स्वप्नाला खरंच पलीकडे जगी राहून आणि आता हे सगळं देखल्यानंतर खरंच वाटत की अजून आम्ही पुढे काहीतरी करू शकतो असेल. नक्की 100%. आम्ही नक्की प्रयत्न करतो. फक्त आमले पब्लिकना असं सपोर्ट पाहिजे असं पाहिजे. नक्कीच पब्लिकना सपोर्टच आहे तुमले. फक्त विषय काय आहे ना, आत्तेनी जी कंडिशन आहे बाहेर मार्केटમાં अशी अफवा चालू आहे की एक भैयासाहेब मोरेले फेम भेटानंतर भैयासाहेब मोरे ना म्हणजे काही असा कलाकार आहेत नवीन कलाकार की याचे चान्स देत नाही वगैरे वगैरे या अशा म्हणजे बाहेर अफवा आहेत. तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही? मधमान लोक पिन मोडी राहणार ते असा विषय उजाळले. तुम्हापर्यंत तो येणारा व्यक्ती आहे तो नाही राहणार. समज ना का असं म्हणजे एक अफवा मार्केटમાં चालू आहे. तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल असं काहीतरी हे करा आणि प्रत्येक नवीन कलाकारले म्हणजे चान्स भेटे. असं त्या पिना मारणाऱ्यातले ना पुच लागायला पाहिजे. विषय काही चान्स देणार मी कोणी पहिली गोष्ट तर मी फक्त स्वतःला चॅनल खोली बसले आणि त्यावर काम करणार बस. मी स्वतःला दुसरीकडून चान्स लिहिले दुसरा असला चॅनलवर मी फ्री गाणं म्हणले पहिले बराचसा मला तुम्ही काम पहिला पाहिजे देखू शकता. तर चान्स मागणारा बी लोक आज आहेतच बऱ्याचदा असं आहेतच की मला गाणं म्हणा आणि किंवा मला काम करा नाही तुम्हाला आणि मला किती पेमेंट भेटेल याने चान्स नाही म्हणतात त्याला वेगळं नाव देऊ फायदा करेल भयानाकडून यांना नाव येत असं. मला नातेवाईक असं म्हणजे आम्हाला वय केलीत पहिले की आम्हाला मातून वय केलीत त्याच आज मला फोन करी सर विचारतच आहे गाणं तूच गाणं बनाय दे आणि आम्हाला याले काम दिले आणि याले पेमेंट येईल मग कसं या डायरेक्ट पेमेंट जाऊ पाहिजे असं. तर असं बराच येत असतं कारण नातेवाईकच असं भेटू शकत असेल तर मी पब्लिककडून अपेक्षा ठेवू शकत असते चान्स मागणारे. आणि दुसरी गोष्ट अशी ज्या बी लोक मला भेटाले त्यासाठी त्यासने बी काहीतरी ऐकेल रास थोडंफार मनाबद्दल काहीतरी कारण की ज्या मला भेटेल नाही त्याच काही ना काही वेगवेगळ्या पप्पाला सोडत येत असतील लोकच पण ज्यासले जेन्यून भेटून रस्ता हे लागतंच बसतंच थोडा वेळ आणि थोडा वेळ बसा बोलता त्याच ना एवढा टाइम निघाला मला बोलता तर त्यानंतर जाताना म्हणतस की दादा म्हणे की तुम्हाबद्दल बाहेर वेगळं सांगतात म्हणे लोक पण तुम्ही समोर खूप वेगळा माणूस आहे त्यामुळे जास्त भेटेलच नाही मी त्यासले काय माहिती नाही कसं आहे बाहेर बोलत राहतच काही तोच विषय बाहेर कसं आहे ना आणि त्यासले सांगणारा कोणी नाही आमनाच फील्ड मधला बाकीना ज्या शेतच की त्या बरोबरीने करू शकतात काही गोष्ट. तर भैयासाहेब आपले विषय असा आहे की जे आता जे घडी राहणार की आपलाच लोक आपलाच पाय खेची राहणार म्हणजे एखादा व्यक्ती फेमस होईल की त्याला किती आपण ट्रोल करायला तर त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे पब्लिक आहे ना आजकाल नवीन असो नवीन कलाकार असो जुना कलाकार असो पब्लिक वय कसली ओरिजिनल काय काय नाही पण खोटी सिंपत्ती लिसन एखादं मी आज गरीब म्हणीसन काहीतरी त्या काढीसन खोटी सिंपत्ती लिसन लोक चुकीना फायदा उचली राहणार त्या गोष्टीवर. तर मला त्यातलं एकच सांगणं आहे की आपण सगळ्याजण खानदेशासाठी काम करा. मी पण म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षापासून करा आणि 4-5 वर्षापासून तर आत्तापर्यंत लोकांनी एकदम म्हणजे मन मोकळं प्रेम दिले आपले. तर ते तसंच टिकटी राहावं पाहिजे असंच मला नवीन कलाकारांनी सुद्धा सांगू शकले. तर असं थोडीशी फेमिलीकडे लोकांना हवा नको जावायला पाहिजे एकदम आपले प्रेम जर दिला तर अजून आपण पुढे काय करू शकतो असेल आपला कलाकार आपण खानदेशी भाषेसाठी काम करावं तर आपली भाषा पुढे कशी जावायला पाहिजे अजून नवनवीन काय करतो तर गेले त्याला मागे वडापेक्षा गेले त्याला सपोर्ट करा कलाकाराला सपोर्ट करा आणि सगळ्यासला आपण सोबत पुढे जाऊ आणि आपली भाषा सुद्धा पुढे घेऊ. म्हणजे तेच सांगणं तात्पर्य की आपण सगळा मिळून एकत्र मिळून आपली भाषाना प्रचार जेवढा करता येईल त्या पद्धतीने काम करा एकमेकांना पाय नका खेचू. बरोबर. या साहेब एक आपली जी खानदेशी पब्लिक आहे ज्यातून फॉलोअर्स आहेत जे आपली सर्व जे आपला खानदेश आहे ते आपण आपला डिस्ट्रिक्ट आहे तर सगळ्या पब्लिकना वतीने एक प्रश्न म्हणजे असा आहे तुम्ही ज्या ते तुमनं जे काम चालू आहे आता ज्या तुम्ही मराठी ज्या सिंगर आहेत तर तुम्ही खानदेश मानी राहणार ही चांगली गोष्ट आहे आणि यांना पुढे तुम्ही आणशात त्याबद्दल जरा नक्की सांगतो. मी जर एक गोष्ट हक्काने सांगतो अरे मला कितलं म्हणजे आतापर्यंत तर कोणी वाईट शब्द बोलेल नाही खानदेश कोणी नोट वगैरे असं बिलकुल काही माहिती नाही आणि करावी तरी ती गोष्ट कडे मी द्यावी कारण की माझी भाषाला पुढे लिहिताना कोणी करू ना करू द्या मागे मला सांगायला काम आहे की आपण सोबत का सगळ्या सोबत पुढे जाऊ मग त्या डिसाईड करतोस की असले येवा नाही एक आर्टिस्ट पाय घ्यायचा नाही असं पण मी माझी भाषेसाठी नेहमी काम करत राहतो. मराठी कलाकार मी आपला गाणंच मानत राहतो आणि आपल्या भाषेला एक नाव पुढे देत राहतो.
भाईसाहेब तुमले खूप काही शुभेच्छा आहेत. आपली जी खानदेशी पब्लिक आहे जे तुम्हाला फॉलोअर्स आहेत म्हणजे त्यासनी तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती तुम्ही अशीच पूर्ण करत राहतात आणि असं नवीन नवीन काहीतरी आणत राहतात. तुमले खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. आणि तुम्ही आमले एकदम गर्व आहे तुम्हाला की म्हणजे आम्ही शब्दामध्ये व्यतीत नाही करू शकतास. पण कसं आहे सांगाने म्हणजे सांगाने एकच कारण आहे की जे पुढलं जे फ्युचर आहे आपलं तर आपली खानदेशी भाषासाठी एकदम ब्राईट फ्युचर आहे. कारण की आपली भाषा म्हणजे एक समुद्रापार जाईल. आणि तर दुसरी गोष्ट असं आहे तर आपला ज्या म्हणजे जी जनरेशन आहे आपली तर जे पहिला एक टाइम होता ना आपलं लहानपण आणि त्यानंतर ना आत्यानं तर पहिले एक टाइम होता आपण बॉलिवूडला किंवा इतर सॉन्ग ऐकतो. पण आत्याने जी जनरेशन आहे मी सांगत ना 90 ते 80% फक्त आपलं आयराणी सॉन्ग चालतं. तुम्ही बाहेर कुठे जा गाडीच जा कुठे जा मुंबई साईडला जा रिक्षा भरपूर ठिकाणी. कारण की मला मेडिकलला व्यवसाय तर मी देखत राहतो आणि भरपूर ठिकाणी फिरत राहतो आपण. तर या गोष्टीबद्दल आपण खूप ऑब्झर्व करतो. त्यावेळेस खूप अभिमान वाटत की नाही आपली भाषा एवढी म्हणजे गाजी राहिली. आणि लोक ओळखतच हो गाणं ऐकानंतर लोक म्हणतात अरे तुम्ही आयराणी भाषिक आहे. म्हणजे लोक एवढा अभिमान वाटत की तो व्यक्ती जे गाणं ऐकी राहतो तो आज आपलं बसेल आहे. तर तेच सांगायला तात्पर्य एकच आहे तुम्ही म्हणजे ती पब्लिकची अपेक्षा आहे ती अशी तुम्ही त्या अपेक्षाला तुम्ही उतरी राहणार. खरा काही विषय नाही त्याबद्दल. तुमले खूप खूप शुभेच्छा या ना पुढे. थँक्यू जय खानदेश. धन्यवाद.